नमस्कार भावांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती म्हणजे माऊली भाऊ 2627 ट्रक लोगोच. आणि आज आपण उन्हाळ्याची सुट्टी एन्जॉय करायसाठी जाणार आहे आणि नक्कीच मी तुम्हाला कोणत्या गावाला जाणार आहे हे पण सगळं माहिती देणार आहे. आणि तुम्ही पण जर गाडीवरनं आला असाल आणि 2-3 दिवस सुट्टी असाल तर नक्कीच त्या गावाला जाऊन तुम्ही सुद्धा एन्जॉय करू शकता. तर चला, मी तुम्हाला माझ्यासोबत कोण कोण येणार आहे आणि कोणत्या ठिकाणी जायचं आहे हे सुद्धा सगळं सांगणार आहे. तर चला, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडला तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे आपल्या सगळ्या ड्रायव्हर भावांना त्या ठिकाणाचा आनंद घेता येईल. तर चला निघूया. भावांनो, आता चाललोय आम्ही आणि माझ्यासोबत आमचे भाऊ महादेव खोत, विकास भैया, अमोल पापा, यश भाऊ आणि सागर भाऊ ते काय गाडीत बसल्यात. त्यांचं दाखवू शकतो मी. ते गाडीत बसले, त्यांना हा रस्ता नेमका कोणता आहे. आणि तर चला, मी तुम्हाला राहिलेलं सगळं पुढचा प्रवास कसा होतोय काय आहे ते मी तुम्हाला नक्कीच सांगणार आहे. चला बसा. तुमसे मिलकर ला 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 ऐसा लगा तुमसे मिलकर आम्ही का शिराळतनं बोलतोय. यायला लागलेलो आता तिकडे जेवण करून मिळेल का मागले आलतो बघा. 5 लोक होतो आम्ही. घर माहिती आहे की आपण कांडवलमध्ये आल्यानंतर पहिला राईट मारल्यानंतर सिमेंट कॉन्क्रीट पहिलंच गर्दी. जरा का फोन करून सांगा की 6 लोक आहे. मटेरियल म्हणजे मटनच घेतलं तिथं. ते आम्हाला मागले भात भाकरी वगैरे दिली त्या करून. ठीक आहे तिथला. बरं ठीक आहे, सांगा जरा फोन करून 6 लोक आहेत म्हणून सांगा. आता आपण पोचलोय पेट्रोल पंपावरती आणि आपल्या जी कार आणल्या त्या कारमध्ये पेट्रोल टाकायचं आहे आणि निघायचं आहे पुढच्या प्रवासाला. तुम्ही बघू शकता आपली कार. आणि प्रवास छोटाच आहे त्यामुळं पेट्रोल सुद्धा आपल्याला थोडं टाकावे. नमस्कार. आणि आपल्या माझ्या बिग फॅन लाईव्ह आहे काय? लाईव्ह नाही, आपला नवीन ते यूट्यूब चॅनल चालू. आणि आपल्या मामाच्या गावची मुलं पण भेटल्यात आणि पहिल्या आठवणींना आज उजाळा भेटलाय. सगळे आहेत बघा. हे सचिन भाऊ, हे सगळी जे मित्र परिवार आहे हे असतात मुंबईला. पहिलवान आहेत बघा. पैलवान आहेत म्हणा, मोठे पैलवान.
आणि भावांनो आता आपण मटण घेतले आणि कारण उन्हाळा जास्त असल्यामुळे चिकन घेण्यापेक्षा मटणच घेण्याचा आम्ही पर्याय निवडला आहे. आणि बघू शकता आम्ही आता आलोय शेडगेवाडी फाट्यावरती आणि इथं मटण घेतले आणि हे बघा दुकान. ₹680 किलो आहे आणि मटणाचा दर खूपच महाग झालेत आता. चिकन खाण्यापेक्षा उन्हाळ्याच्या दिवसात मटणच खावा, जास्त फायदेशीर असते ते. हा जो इकडे खाली रस्ता जातोय तो जातोय कोकरूड रत्नागिरी रोड आहे आणि हा सरळ जो जातोय सरळ तो चांदोली रोड आहे आणि हा रत्नागिरीचा हायवे आहे आणि हा शेडगेवाडीचा चौक आणि सरळ जातोय तो चांदोली धरणाकडं आणि आपल्याला जायचं आहे त्याच भागात, पण अजून निर्णय झालेला नाही कुठं कांडवणला जायचं आहे का चांदोलीला जायचं आहे. पण पुढे गेल्यानंतर ठरणार आहे आमचं आणि तिथे गेल्यावरती सांगतो. तर चला बघू शकता आज शेडगेवाडीचा रविवारचा बाजार आहे. आत्तापर्यंत मी इकडं बऱ्याचदा ह्या भागात मी भेट दिलेली आहे आणि वारंवार मला इकडे यावंसं वाटतं. कारण हे आहे की इकडं आल्यानंतर जो आपला तिकडचा जो आळस आहे, म्हणजे जो आपल्या कामातून आपल्याला जो आळस आलेला असतो एका दिवसामध्ये आपण जो रिलीज करायला मी इकडे येतो. आणि इकडं मला आलेल्या अनुभवापैकी इकडं जे धरण आहे यामध्ये पाणीसाठा भरपूर आहे आणि त्यामध्ये बोटिंगची व्यवस्था आहे. तुम्ही जर इकडे येत असाल तर इकडे पायडल बोट मिळतात 3 माणसांसाठी, 5 माणसांसाठी आणि 6 माणसांसाठी. आणि मोटार म्हणजे इंजिन असणारी जी मोटार असणारी सुद्धा बोट इथं अवेलेबल आहे की जी 5 मिनिटांमध्ये आतून फेरफटाका मारून दिली जाते. आणि त्याचे जे चार्जेस बघितले तर माझ्या माहितीनुसार मोटार बोट जे आहे त्याच्यासाठी पर पर्सन ₹100 कर आकारला जातो. आणि पायडल बोट जी आहे ती स्वतः आपण जसं सायकलचा पायडल मारतो आपण तशा पद्धतीनं 2 लोकांनी मारायचा असतो. त्याचा रेट जो आहे तो पण पर पर्सन ₹100 तासासाठी. अशा रेटने इथं बोटी आपल्या ताब्यात दिल्या जातात. पण तुम्ही मित्रांनो जर आत जात असाल असा इथून पुढे आलात तर फक्त काळजी घेऊन कुठलीही दंगामस्ती न करता तुम्ही आतमध्ये पायडल बोटचा आस्वाद घेऊ शकता. ते आता आपण पुढे गेल्यानंतर बघूच. आणि आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगा, आपण जर आता जेवण करायचं बोललो किंवा जेवायचं
म्हटलं तर इथं कशी व्यवस्था आहे हा इथं? इथं 2 प्रकारच्या व्यवस्था आहेत. एक तर तुम्ही तुमचं सर्व मटेरियल घेऊन इथे येऊन जेवण करू शकता. धरणाच्या काठावरतीच मोठी झाडी आहे आणि झाडीच्या सावलीमध्ये तुम्ही तुमचं सर्व मटेरियल घेऊन तुम्ही स्वतंत्र तुम्ही तयार करून खाऊ शकता. आणि याला दुसरा पर्याय देखील आहे. इथं असणारे गावामधली एक 2-3 घरं आहेत, तिथं तुम्हाला ते शिजवून देतात. म्हणजे जे तुम्हाला हवं आहे तशा पद्धतीत ते बनवून देतात. आणि त्यांचासुद्धा, कारण इथं काय आहे की इथलं नदीचं पाणी असल्यामुळं आणि धरणाचं पाणी धरणाचं पण पाणी वापरतात, नदीचं पण पाणी वापरतात. इथलं जास्ती करून इथं नदीच्या पाण्याची चव अतिशय उत्कृष्ट अशी आहे. आणि त्याच्यासोबत जर मटणाचा रस्सा असेल, हे जर आपण केलं तर अतिशय उत्कृष्ट लागतो. त्यामुळे इकडं खास करून लोक निसर्गाचा आनंद व सोबत मटणाचा आस्वाद सुद्धा घ्यायला येतात. मटणाचा आस्वाद म्हणजे मटणाच्या रस्स्याचा आस्वाद घ्यायला येतात. बरीच लोक त्यासाठी इकडे येतात. तुम्ही सुद्धा इकडे आल्यानंतर तुम्ही स्वतः करू शकता किंवा इथं बनवून घेऊ शकता. तर चला भावांनो, आपल्याला विकास भैयांनी चांगली माहिती दिलेली आहे. आणि तुम्ही जर उन्हाळ्याची सुट्टी एन्जॉय करण्यासाठी येत असाल तर कांडवण हा जो पॉईंट आहे म्हणजे फिरण्याचा, तो अतिशय उत्कृष्ट आहे. तर भावांनो, पोचलोय आपण फायनली कांडवणमध्ये. आणि आपण काय जेवण करायचं साहित्य काय आणलेलंच नाही आणि इथं पण जेवण करून भेटतंय. तर मगाशी तुम्ही बघितलं असेल, आपण शेडगेवाडी फाट्या जे गाव आहे, आज तिथला रविवारचा बाजार असतो आणि त्याच गावामध्ये आपण मटण घेतलेलं आहे 2 किलो. आणि इथं आता हे जे घर दाखवणार आहे मी, त्या घरामध्ये करून आम्हाला देणार आहेत. आणि ते सोबत आपल्याला आपलं मटणचा रस्सा, मटण फ्राय, भाकरी आणि भात. आणि जो त्यांचा काही चार्जेस असेल ते मला तर अजून काही माहिती नाही, पण मी तुम्हाला नक्कीच सांगतो. आणि ह्यांचा पण नंबर, मी मोबाईल नंबर तुम्हाला तिथं देणार आहे. तुम्ही जर कधी नक्की आला तर तुमचं जर जेवण बनवायचं साहित्य नसेल तर तुम्ही मटण घेऊन येऊन यांच्यापाशी देऊ शकता आणि हे तुम्हाला भाकरी, राईस हे सगळे बनवून देतील. तर चला, मी तुम्हाला त्यांचं घर दाखवतो. असह्य वाटणाऱ्या गरमीपासून सुटका मिळवण्यासाठी आणि आपणास गार गार करण्यासाठी घेऊन आलो आहोत थंडगार ताडी बघण्यासाठी आलेलो आहे. आणि ताडी ह्याच्यासाठी प्यावी की उन्हाळ्यामध्ये थंड, म्हणजे आपलं शरीर पूर्ण थंड होतं, प्लस जो मूतखड्याचा त्रास आहे तो सुद्धा बंद होतो. आणि इकडं जी ओरिजिनल ताडी आहे आणि कशी काढतात आणि त्याची झाडं मी तुम्हाला दाखवणार आहे. तर बघू शकताय, हे जे दिसतात हे ताडीची झाडं आहेत. आणि हे बघा, हे पूर्ण एक ते मध्ये अडकले बघा, मडकं एक ते मडकं अडकले, ताडी काढायचं चालू आहे. आणि ही अशी ताडीची झाडं आहेत बघा इकडे कांडवणमध्ये. भावांनो बघू शकताय, ही आहे ती ताडीची झाडं आणि हे अडकले बघा, म्हणजे काढायचं चालू आहे. आणि आपण आता आलो आहे ताडी बघण्यासाठी कांडवणमध्ये. महादेवचं चाललंय फोटोशूट, ताडीची झाडं मोबाईलमध्ये सेव्ह करायची. तर भावांनो, आपण आता पोचलोय कांडवणमध्ये. आणि तुम्ही बघू शकता हे जे पाठीमाग आहे ते कांडवणचं इकडे ह्याच्या पाठीमाग धरण आहे. आणि हा जो रोड गेला आहे त्या रोडवरतून आम्ही गाडी लावलेली आहे सावलीमध्ये. आणि हे जे सगळा परिसर दिसतोय, हे जो सगळा परिसर दिसतोय, इथं थंड ठिकाण आहे आणि इथं सगळेजण जेवण बनवतात. तुम्ही जरी आला इकडं तर फक्त कांडवणच्या डॅमच्या खाली
इथं जेवण बनवायची सगळी सोय आहे. आणि जर तुमच्याकडं भांडी वगैरे काय नसतील तरी आहेत, तिथं तुम्हाला जेवण पण करून देतील. आणि तुम्ही बघू शकता इथं एक पोहण्याचा स्पॉट आहे. चला तर या तुम्हाला दाखवतो मी. तिथं एक हे आहे पोहण्याचं ठिकाण आहे. आणि इथं सगळं बघू शकताय की सगळीजण पार्टी करायला लागले, एन्जॉय करायला लागले. तुम्ही जर आला तर तुम्हाला एक स्पॉट दिसत तिकडं दाखवू शकताय. हे इकडं पोहण्याचं ठिकाण एक आहे डॅमच्या खाली, आणि एक नदीच आहे. आणि आमचा फुल एन्जॉय चालू आहे. इथं सगळे आमचे भावंती बसल्यात पाण्यात पाय सोडून निवांत. फुल सगळ्यांचा एन्जॉय चालू आहे. आणि कांडवनचं डॅम इथून एक अर्धा किलोमीटर वरती आहे. तर तिकडे आता ऊन जास्त असल्यामुळे आम्ही काही जाऊ शकत नाही. तिथंच आम्ही आता थांबणार आहे आणि तुम्हाला पूर्ण जेवणाचं पण दाखवणार आहे, कुठे जेवण भेटतं, कसं जेवण आम्ही काय बनवलं. आणि जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक, शेअर आणि कमेंट करा. आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब पण करा. आणि तुम्ही उन्हाळ्याची सुट्टी एन्जॉय करण्यासाठी आवर्जून एकदा कांडवनला भेट द्या. तर भावानो, आपलं आता फायनली जेवण झालंय आणि आपण आता जेवायला आलोय. आणि शेडगेवाडीतून जे मटण आणलं होतं ते ह्या मावशींनी, म्हणजे कांडवनमधल्या राहणाऱ्या मावशींनी आपल्याला जेवण बनवून दिलंय. आणि चांगल्या क्वालिटीचं जेवण आहे, तुम्ही बघू शकताय. तर भावानो, फायनली आपलं आता जेवण झालंय. आणि विचारूया मावशींना त्यांचं ॲड्रेस, म्हणजे आम्ही काय आता इथं जेवण करायला दिलं तर जेवण. आणि त्यांना विचारूया माहिती मावशींना. मावशी बोला, म्हणजे तुमचं गाव कोणतं? कांडवण. आणि इथं जर आमचे मित्र जेवायला आलेत तर त्यांना तुम्ही आवर्जून नक्की जेवण देणार ना? देणार. मावशी तुमचा मोबाईल नंबर सांगा. 93 25 32 86 93. 93. तर भावांनो, यायच्या आधी एक दिवस नक्की फोन करा. आणि इथं जी क्वालिटी आहे ती शेवट आहे. तर मी पण उन्हाळ्याची सुट्टी एन्जॉय केल्या, तुम्ही पण नक्कीच वेळात वेळ काढून या, एवढीच ही आहे. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून आपले जे ड्रायव्हर भाव आहेत आणि जे मित्रमंडळ आहेत त्यांच्यापत्र हा व्हिडिओ जाईल. आणि उन्हाळ्याच्या सुट्टीचा एक दिवसाची ट्रिप आहे, त्याचा आनंद घ्या. तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मी तुमची विश्रांती घेतो. धन्यवाद.